नमस्कार मित्रांनो, सेकंड इनिंग विथ श्याम भालेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुमचं वय 50शी प्लस असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. त्यामुळे पूर्ण बघा. माझे काही अनुभव मी याच्यात शेअर करतो आणि ते तुम्हाला पटले तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो, सेकंड इनिंग विथ श्याम भालेकर हे मी यूट्यूब चॅनलचं नाव का ठेवलं आणि मी आत्ताच यूट्यूब चॅनल का चालू केलं तर मित्रांनो, खूप वर्ष झाली मला यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं, पण कामाच्या व्यापामुळे, जबाबदाऱ्या आणि वेळ न मिळाल्यामुळे मला ते शक्य झालं नाही. पण आता थोडक्यात आज मी याच्यावरती फेसबुकवरती खूप चांगल्या पद्धतीने मी माझ्या व्हिडिओ पोस्ट टाकत आहे. मला आता चांगलं रिस्पॉन्स पण मिळत आहे आणि मग मी ठरवलं तर चला आपण एक स्वतःचं यूट्यूब चॅनल काढूया. हे यूट्यूब चॅनल काढताना मग त्याचं नाव काय ठेवायचं, कोणाला फोकस करून करावं, तर मग मी म्हटलं आपण स्वतःलाच फोकस करून करूया. आपल्याच वयाचे 50शी नंतरचे जे काय आपले मित्रमंडळी आहेत यांच्यासाठीच हे चॅनल बनवूया. तर मित्रांनो, 50शी नंतर काय किंवा रिटायरमेंट नंतर काय, बघा मित्रांनो, आपण जॉब करत असाल, कुठला व्यवसाय करत असाल, पण शक्यतो व्यवसाय असेल तर पुढे तो कंटिन्यू करता येतो. पण मित्रांनो, जर तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल तर तिथे एक मर्यादित वयापर्यंतच तुम्हाला काम करता येतं, म्हणजे वयाच्या 58 वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर मनात असूनसुद्धा आपण तिथे काम करू शकत नाही, कारण एक दिवससुद्धा आपल्याला ती कंपनी तिथे आपल्याला काम देणार नाही, कारण 58 पूर्ण झाली का दुसऱ्या दिवशी आपल्याला रिटायरमेंट घ्यायची. आता हा प्रश्न निर्माण होतो का रिटायरमेंट नंतर काय. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांचा असा अनुभव असतो, माझाही होता, का आपण रिटायर झाल्यानंतर आराम करूया, मस्त मजा करूया, मस्त लाईफ जगूया. तर मित्रांनो, मी रिटायरमेंट 50व्या वर्षीच घेतली, कारण मला माझं काहीतरी नवीन सुरू करायचं होतं आणि म्हणून मी लवकर घेतली. माझी अजूनही 58 वर्ष पूर्ण नाहीत, माझं 54 आहे. मग मी ठरवलं का आपण आधीच रिटायर होऊया आणि आपण नवीन काहीतरी वेगळं करूया. तर मित्रांनो, वयाच्या 50वरती रिटायरमेंट घेतली. 1 वर्षामध्ये गॅप घेतला. या गॅपमध्ये मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो आणि 51 वर्षामध्ये बँगलोरसारख्या ठिकाणी येऊन मी माझा वडापावचा शॉप चालू केला मित्रांनो. आणि आज 3 वर्ष झाली सातत्यपूर्ण आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तो मी चालवतो आहे. मित्रांनो, ही माझी आवड होती. पहिल्यापासून मला काहीतरी असं वाटायचं, आम्हाला दोघांना, माझ्या पत्नीला आणि मला, का आपलं स्वतःचं काहीतरी असावं, स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय असावा. आणि हीच आवड आम्ही जपली आणि आम्हाला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं आम्ही मित्रांनो. आज माझ्याकडे शॉपमध्ये 2 माणसं काम करतात, घरी एक व्यक्ती काम करते. म्हणजे जो मी महिन्याचा पगार घेत होतो आणि माझं कुटुंब चालवत होतो, तोच मी वयाच्या 50शी नंतर आज 3 लोकांना काम दिलेलं आहे आणि माझंही इन्कम त्या नोकरीच्या तिप्पट 4पट आहे मित्रांनो. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे का जर आपल्या मनात जर इच्छा असेल, जिद्द असेल ना, तर बरंच काही गोष्टी करता येत. असो, हा माझा झाला वृत्तांत. पण मित्रांनो, एक सल्ला आहे माझा, ज्या व्यक्ती आता जॉब करत आहेत आणि उद्या रिटायर होतील किंवा 58 वर्षानंतर रिटायरमेंट घेतील, ह्या लोकांकडे बँक बॅलन्स फार मर्यादित असतो, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्या लोकांचा. कारण प्रत्येक गोष्ट मिळणारा पगार त्यांना पुरेसा नसतो. मुलाचं एज्युकेशन, घर, आजारपण, हे ते सण वार सगळ्याला तो वेळच्या वेळी सगळं करायचं असतं आणि मिळणाऱ्या पगारातून तो फार मोठी बचत करू शकत नाही मित्रांनो. मग तो अवलंबून असतो मिळणाऱ्या प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शनवरती. आणि मित्रांनो, आणि ग्रॅज्युटी. तर मित्रांनो, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी तुमचा पगार आज 50,000 असला आता आणि तुमचे रिटायर व्हायला 4-5 वर्ष असतील, तर तुम्हाला मिळून किती मिळणार पैसे मित्रांनो. एक समजूया 15 लाख, 20 लाख. पण आजच्या घडीला 20 लाखाला मित्रांनो, आजच्या जगामध्ये, आत्ताच्या वेळेमध्ये काही किंमत नाही मित्रांनो. हा अनुभव माझा नाही तर तुमचाही आहे. तुम्ही जर एखादं घर घ्यायला गेलात किंवा मुलीचं जर 2 मुलं असतील तर लग्न करायला गेलात, ते पैसे तिथल्या तिथेच संपून जातील आणि मग प्रश्न निर्माण होईल का पुढे काय करायचं, मग आपलं पुढचं जीवन कसं काढायचं. आज मुलं चांगले असतील, मुलं शिकलेली असतील तर गोष्ट ठीक आहे, नाहीतर मग काय, मग आपण काय करायचं, त्या वयामध्ये आपल्याला काम कोण देणार. तर अशा लोकांसाठी माझा एक सल्ला आहे मित्रांनो, का आतापासूनच प्लॅन करा. आणि ज्या लोकांनी आयुष्यभर काम केलं आहे ना, त्या लोकांना रिटायरमेंटनंतर थोडे दिवस बरं वाटेल, पण थोड्या दिवसानंतर ते आयुष्य कंटाळवाणं वाटेल, कारण त्यांना कामाची सवय असते. आणि दुसरी गोष्ट, त्यांना त्या दिवसामध्ये पैसे मिळणार नाहीत, काम नसेल, पैसा नसेल आणि मग एक जीवनामध्ये निराशा येते माणसानं. मित्रांनो, हे मी खूप जवळून बघितलं आहे. जी लोकं शेवटपर्यंत पैसे कमवतात किंवा ज्यांना इन्कम असतं त्या लोकांचं आयुष्य वेगळं असतं आणि ज्या लोकांचं इन्कम उतारवयात बंद होतं त्यांचं आयुष्य वेगळं असतं. हे मी जवळून बघितलं, तुम्ही पण बघत असाल आजूबाजूला. तर मित्रांनो, माझा एक सल्ला आहे का आपण रिटायरमेंटनंतर आपले छंद, आपल्यामध्ये असलेले अनुभव, काही जे कोणी अकाउंटंट असेल, कोणी गायक असेल, गाण्याची कला असेल, वाजवण्याची कला असेल,
शिक्षक असेल, XYZ काही असेल, तर त्यांनी ती गोष्ट पुढे नेली पाहिजे की व्यवसायाच्या स्वरूपात एक छोटीशी सुरुवात करून किंवा एखादा छोटासा व्यवसाय आपण करू शकतो. फार मोठं भांडवल लावायचं नाही सुरुवातीला. एक छोटा व्यवसाय आपला विरंगुळा पण होईल, 4 पैसे पण मिळतील आणि अशा स्वरूपात आपण पुढचं जीवन जगू शकतो कुणावरती न अवलंबून राहता. तर मित्रांनो, ह्या गोष्टी मला शेअर करायच्या आहेत. ह्याच्या पुढच्या माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. पुढचे व्हिडिओ मी वेगवेगळ्या विषयावर बनवणार आहे. एक सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, शैक्षणिक माझे अनुभव. मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम केलं, नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम केलं. खूप मोठा अनुभव घेतला आहे मित्रांनो. आणि हा जो अनुभव आहे, हा अनुभव मला तरुणांना नक्कीच उपयोगी पडेल किंवा आपल्यासारख्या जे माझे मित्र आहेत त्यांनाही या अनुभवातून काहीतरी माझा फायदा होईल. म्हणूनच हा मी चॅनल मित्रांनो सुरू केलेला आहे. बऱ्याच गोष्टी बोलायच्या, सगळ्या गोष्टी एकाच ह्याच्यामध्ये पूर्ण नाही होणार. तर मित्रांनो, माझं हा जो चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा. सेकंड इन इंग्लिश श्याम भालेकर. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन दाबा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि मित्रांनो, आयुष्यात नेहमी पॉझिटिव्ह राहा, कारण पॉझिटिव्ह राहिल्याशिवाय 50 ही आयुष्याचं शेवट नाही मित्रांनो. 50 नंतरचं आयुष्य म्हणजे आयुष्याची सुरुवात आहे. कारण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण बरंच काही शिकलो, अनुभवलं आणि ह्याचाच वापर, ह्याचा उपयोग आपण पुढच्या आयुष्यात करून अतिशय आनंदीने चांगलं आयुष्य जगू शकतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. थँक्यू.